नमस्कार. पावसाळा येतोय. पावसाळा म्हटलं की बरेच लोक भाजीच्या बिया पेरण्याचं प्लॅन करत असतात. आता प्रत्येकाकडेच काही अशी जागा नाही आहे जिथे तुम्ही असं जमिनीत बिया पेरू शकता. मग त्यासाठी काय केलं पाहिजे, तर त्यासाठी आपण ग्रोबॅग्समध्ये भाज्या लावू शकतो. मी माझ्या काही भाज्या आहे आणि मी ग्रोबॅग्समध्येच लावतो. तर आज तुम्हाला जर तुमच्याकडे अशी जमीन नसेल आणि तुम्हाला तुमच्या बाल्कनीमध्ये किंवा तुम्हाला तुमच्या घरात भाज्या लावायच्या असतील तर ते ग्रो बॅग्स इज अ व्हेरी गुड ऑप्शन. त्यामुळे आज आपण या ग्रो बॅग्समध्ये भाज्या लावण्यासाठी ते ग्रो बॅग कशी तयार करायची हे बघणार आहोत. ग्रो बॅग तयार करायची म्हणजे ग्रो बॅगमध्ये जे कसं असतं, ग्रो बॅग खूप मोठी असते. आता ही तर माझी अशी आहे. काही जण असे लांब असतात, रेक्टँग्युलर शेपमध्ये असतात, किंवा काही जण असे बॉक्स शेपमध्ये असतात. मग एवढं काही तुम्ही मातीने भरू शकत नाही. मग हे कशाने भरायचं एक्झॅक्टली हे दाखवणार आहे मी आजच्या व्हिडिओमध्ये. तर करूया सुरुवात. आता तुम्ही बघू शकतात या ग्रो बॅगमध्ये इकडे ऑलरेडी होल्स आहेतच. ओके, नॉर्मली सगळ्याच ग्रो बॅग्समध्ये होल्स हे असतातच पाण्याचं ह्याच्यासाठी. आता मी काय करणार आहे की बेसमध्ये की नाही मी हा जो पालापाचोळा आहे तो टाकणार आहे. आता हा पालापाचोळा म्हणजे माझ्या गार्डनमधलंच सुकलेली पानं किंवा हे असे सुकलेले वेली असतात जे आपण काढतो तेच मी आहे. आणि हे मी सगळं इकडे खाली बेसला घालणार आहे. एकतर ह्याचा फायदा म्हणजे हे व्यवस्थित भरलं पण जातं आणि दुसरं म्हणजे हे इटसेल्फ कुजून एक छान मॅन्युअर तयार होतं. ओके, आता ज्याप्रमाणे तुमचं ग्रोबॅग असेल त्याप्रमाणे तुम्हाला हा पालापाचोळा घालायचा आहे. हे झाल्यानंतर तुम्ही घालणार आहात तुमचं पॉटिंग मिक्स. आता मी हे जे पॉटिंग मिक्स आहे ते आपलं सर्वसाधारण झाडांना लागणारं पॉटिंग मिक्स याप्रमाणे तयार केलेलं आहे. हे आता मी ह्याच्यात सगळं भरते. असं व्यवस्थित पसरून घ्या पहिले, म्हणजे तुमचा पालापाचोळा आतमध्ये हा झाकला जाऊ देत. आता ह्याच्या पुढचा लेअर मी घालणार आहे शेणखताचा. आता ह्याचा पुढचा लेअर मी टाकणार आहे शेणखताचा. तुमच्याकडे जर गांडूळ खत असेल तर तुम्ही गांडूळ खत घालू शकता. कसं होतं, या जेव्हा आपण ग्रोबॅग मध्ये लावतो तेव्हा आपण त्याला भर वगैरे अशा प्रकार काही करू शकत नाही. त्याच्यामुळे त्यांचं फारच न्यूट्रिशियस मीडियम असलं पाहिजे, म्हणून आपण हे असं भरायचं. हे एवढं झाल्यानंतर परत एक लेअर आपल्या पॉटिंग मिक्स. तर अशा प्रकारे तुमचं ग्रोबॅग झाडं लावण्यासाठी तयार झालेलं आहे. आता ज्या प्रकारे तुमच्या बिया असतील किंवा जे काही तुम्ही झाडं लावणार असाल किंवा जे काही तुम्ही भाज्या लावणार असाल त्या भाज्यांचं तुम्ही त्यांची जशी गरज आहे त्याप्रमाणे तुम्ही, आता काही जण आपण नुसते असे पसरून घालू शकतो तसं तुम्ही पसरून घालू शकतात. काही ठिकाणी तुम्हाला त्याचे असे त्याची स्वतःची अशी एक होल्ड करून त्याच्यात बिया घालायच्या असतात, तसं तुम्ही घालू शकता. दॅट डिपेंड्स ऑन द की तुम्ही कुठल्या बिया घालतात. पण स्पेसिफिकली जर तुम्हाला कुठल्याही प्रकारचं ग्रो बॅग भरायचं असेल तर ते अशाच प्रकारे ग्रो बॅग करू शकता. आता जर तुमची ग्रो बॅग खूपच मोठी असेल तर तुम्ही खालचा लेअर हा आपण जसं
कुंड्यांमध्ये दगड घालतो खाली ना, तसं तुम्ही दगड घालून मग त्याच्यावरती पालापाचोळा टाकून आणि मग त्याच्यावरती हे पॉटिंग मिक्स टाकून पण तुम्ही तुमची ग्रो बॅग तयार करू शकता. आता हे ग्रो बॅग मी अशी ठेवते आहे. तर आता तुम्ही पण ग्रो बॅग मध्ये तुमची झाडं लावू शकता, तुम्ही भाज्या लावू शकतात आणि ते एन्जॉय करू शकतात. भेटूया पुढच्या रविवारी.